जय हिंद मित्रांनो, अर्जुन अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरतीची ऍड पडल्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी पात्रता, शिक्षण, शारीरिक ज्या काही तुमच्या चाचण्या होत्या त्या सगळं बघितलं होतं आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की सर फॉर्म कुठे आणि काय कसा भरावा। ठीक आहे, तर त्या संदर्भात आपण आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की फॉर्म कुठे भरायचा आहे आणि कसा भरायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यात चुका होण्याचे खूप चान्सेस असतात, त्या कशा टाळायच्या हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर एक लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त विचारले गेलेला प्रश्न तो म्हणजे की सर फॉर्म कुठे भरावा। आता एक लक्षात घ्या, फॉर्म भरत असताना कोणत्या जिल्ह्यात भरावा याचे काही 5 निकष आहेत। आता तुम्हाला सगळ्यांना तर माहिती की आपण 5 कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकतो, ते कोणते? तर एक लक्षात घ्या, तुम्ही जिल्हा पोलीस, त्यानंतर कारागृह, त्यानंतर बँड्समन, त्यानंतर तुमचं चालक आणि तुमचं SRPF। तर ह्या जागा भरत असताना आणि तुम्हाला माहिती की एका जिल्ह्यात मध्ये एक पोस्टसाठी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। आता एक इथे महत्वाची गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे, ती म्हणजे की आपण कोणत्या कॅटेगरीत येतो। ठीक आहे, आता तुम्ही वेगवेगळे SC ST OBC ओपन EWS वगैरे तुमची जी काही कॅटेगरी असेल, सगळ्यात आधी जे काही तुमचे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे ऍड आले आहेत, तुमच्या जिल्ह्याला तिथे जागा किती आहे, किती पद आहे, तर हे बघा तिथे। आणि तुमच्या कास्टला जिथे पूरक अशा जागा असतील, पूरक जागा तर किती म्हणाल तर तुम्ही विचाराल मला की सर पूरक जागा तर किती असाव्या, तर एक लक्षात घ्या की 15+ जिथेही जागा असतील त्या जिल्ह्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर एक दुसरा निकष मी इथे लावू इच्छितो की तो म्हणजे की तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय ना, तर त्या जिल्ह्यात भरण्याचा किंवा त्याच्या आसपासच्या किंवा त्या परिक्षेत्रात तरी भरण्याचा तुमचा एक विचार असायला पाहिजे। ठीक आहे, आता समजा तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर नाशिक ग्रामीणमध्ये जास्त जागा आहेत, भले शहरमध्ये काही एवढ्या जास्त जागा नसल्या तरी तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही त्या बघू शकता। त्यानंतर पुढचा निकष येतं की तुमचा अभ्यास कसा आहे। तर सध्या तुमच्या मैदानी चाचणी आणि अभ्यास यानुसार तुम्ही तुमचा जिल्हा निवड करायचा आहे। आणि निवड करताना लक्षात घ्या की एखाद्या जिल्ह्यात तुम्ही निवड करत असताना त्या जिल्ह्यात मागच्या काही वर्षात ज्या काही परीक्षा झाल्या, तर ग्राउंडचा कट ऑफ किती होता, लेखीचा कट ऑफ किती होता, त्या पेपरची काठिण्य पातळी किती होती, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आणि नीट फॉर्म भरायचा। त्यानंतर असं खूप विद्यार्थ्यांमध्ये समज म्हणण्यापेक्षा मी गैरसमजच म्हणेल की लोक असा विचार करतात की एखाद्या जिल्ह्यात एखादा SP होता मागच्या वेळेस, तर तो अशा प्रकारे प्रश्न काढत असतो। तर लक्षात घ्या पोरांनो, ही एकदम चुकीची गोष्ट आहे। असा कोणताच SP डायरेक्ट घेऊन लाईन टू लाईन प्रश्न काढत नसतो, एक त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा काम करत असते, फक्त SP त्याला अप्रुव्हल देत असतो। तर ह्या गोष्टींच्या मागे न पडता तुम्ही एक जे महत्वाचे निकष आहे ते वापरून तुम्ही फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर फॉर्म जर तुम्हाला समजा कॅटेगरीतही तुम्हाला वाटतंय की सर नाही इथे आमचा अभ्यास पण नाहीये, कॅटेगरीत जागा नाहीये अशा वेळेस, तर अशा वेळेस लक्षात ठेवा पुणे आणि मुंबई सगळ्यात सेफ आहे। ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी नवीन जर सुरुवात केलेली आहे की सर जस्ट फॉर्म आला म्हणून आम्ही भरतोय हाऊस म्हणून, तर त्यांच्यासाठी तर कधी मुंबई बेस्ट आहे। ठीक आहे, पण मुंबईचे पण एक वेगळे साईड इफेक्ट असतात। कधी कधी काय होतं की सकाळी बोलवता आणि खूप वेळ त्यांचा संध्याकाळपर्यंत त्यांचा ग्राउंड होत नाही। इथे बऱ्याच मुलांचे आमच्या मागच्या वर्षीच्या थोडासा कट ऑफने ते हुकले गेलेले। तर पुण्यामध्ये पण एक चांगल्या जागा आहे यावेळेस, थोड्या नागपूरमध्ये पण काही प्रमाणात जागा चांगल्या आहेत, तर हे तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये। आणि गडचिरोली सारख्या जर जागा असतील तर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी इकडे तिकडे जायची गरज नाही, 700च्या वर तुमच्या इथे जागा बघायला मिळतात। तर हे पॅरामीटर्स फॉर्म भरताना लक्षात घ्या। जर फॉर्म भरताना काही अडचण येत असेल, जिल्हा निवडायला कधी अडचण येत असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा, संपर्क करा, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे देण्यात येईल। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर आम्ही जिल्हा तर डिसाईड केला, आम्हाला माहिती की आमचा अभ्यास केवढा आहे, आमची मैदानी चाचणी केवढी, त्यानुसार आम्ही आमचा फॉर्म भरला। ठीक आहे, किंवा भरायचा ठरवला। आता फॉर्म कसा भरायचा? ठीक आहे, तर फॉर्म भरत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की आता शैक्षणिक पात्रताचे जे काही डॉक्युमेंट आहे तुमचे, ठीक आहे, डॉक्युमेंटचा आपण मागचा व्हिडिओ बघितलाय, बनवला होता, तो तुम्ही बघून घ्या, डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात। आणि खूप लोकांचे मला जाहिरात आल्यापासून प्रश्न विचारण्यात येत आहे की सर आमच्या डॉक्युमेंटमध्ये नाव चुकीचं आहे। तर मुलांना एक लक्षात घ्या, खूप बेजबाबदारपणा असेल जर तुमचं नाव वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवर वेगवेगळं असेल। साधी स्पेलिंग सुद्धा चुकता कामा नये। कोणाची? तुमच्या आईच्या नावाची, पप्पांच्या नावाची, आडनावाची, हे सगळे नाव तुमचे एकत्र पाहिजे। हा, भले पहिलं नाव शेवटी झालं, आडनाव पहिले आलं, तर याला चालतं या गोष्टी। आणि जर तुम्हाला गॅझेटिंग करायचं असेल, नाव चेंज करायचं असेल, तर जवळच एखाद्या नोटरी करणाऱ्या वकिलाकडे जा, त्याला सांगा, तो पूर्ण फॉर्मेट बनवून देईल, तुमचं गॅझेटमध्ये नाव येऊन जाईल आणि ते होऊन जाईल। त्या आत्ताच्या आत्ता प्रोसेस करण्याचा प्रयत्न करा। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सर फॉर्म कसा भरायचा? आता फॉर्म भरण्यासाठी आपल्या खाली व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे की फॉर्म कुठे भरायचा, तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024 आणि 25। तर इथे तुम्ही जर गेला तर तुमच्या लक्षात येईल
की हा असा तुमचा इंटरफेस ओपन होतो. आणि इंटरफेस ओपन करत असताना ही जी काही विंडो ओपन करताना नेहमी मोझिल्ला फॉक्स नाही तर आपला गुगलचा क्रोम हेच यूज करायचा आणि शक्यतो प्रयत्न करा की लॅपटॉपवर तुम्ही फॉर्म भरू शकाल. ठीक आहे. त्यानंतर इथे गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही नवीनच आहात. ठीक आहे. नवीन असल्यामुळे तुम्ही इथे काय करायचं, नवीन नोंदणी करायची आहे. नवीन नोंदणी चा इथे ऑप्शन येतो आणि नवीन नोंदणी जर झाली तुमची तर नवीन नोंदणीला पहिला प्रकार येतो तुमचा हा. पुढे जर नवीन नोंदणी करत असताना आधार क्रमांक इथे पहिले टाकावा लागतो तुम्हाला. इथे आधार क्रमांक टाकायचा आणि जनरेट ओटीपी म्हणायचं. आणि जसं इथे ओटीपी जनरेट झालं तुम्हाला तर पुढची अशी साईट येते. पुढच्या स्लाइडवर तुम्हाला इथे ओटीपी टाकायचा आहे तुमचा आणि तो पुढे व्हेरीफाय करायचा आहे. आधार क्रमांक टाकला, इथे ओटीपी टाकायचा. त्याच्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर असा मेसेज येईल की ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला असं बघायला मिळेल आणि इथून पुढे तुमचं सगळं तुम्ही नाव वगैरे टाकायचं. नाव, तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर तुमचं लिंग, त्याच्यानंतर राज्य तुमचं कोणतं येते ते सगळं टाकायचं. ते झाल्यानंतर पुढची विंडो इथे तयार होते, ओपन होते. ती म्हणजे ही पूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागते. त्याच्याच खाली जसं तुम्हाला आधारचा तुम्ही टाकला ओटीपी वगैरे त्याच्या खालीच ही सगळी सगळ्यात महत्वाचं युजर नेम, त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड वगैरे नीट करावा लागतो. पासवर्ड टाकताना काही त्यांच्या पॅरामीटर्स आहे ते काही निकष आहे ते नीट फॉलो करायचे. त्याच्यानंतर ध्वनी क्रमांक. आणि एक लक्षात घ्या, भरपूर मुलांचे प्रश्न येतात की सर ओटीपी म्हणजे आधार नंबर टाकला तर ओटीपी नाही येते. काय येत नाही, कारण की तुमच्या आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर कनेक्ट नाहीये. तर तो पहिले करून घ्या तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला ही पूर्ण माहिती भरावी लागते. इथे तुमचं पूर्ण नाव, तुमचं देवनागरीतलं नाव टाकले येऊन जातं, लिंग वगैरे सगळं टाकावं लागतं. इथे मी सूचना वाचलेली आहे असं क्लिक केल्यानंतर खाली कॅप्चा भरावा लागतो आणि रजिस्टर करावं लागतं. हे तुम्ही बघू शकता इथे आपण भरलेलं आहे असं पूर्ण हे. ठीक आहे. पासवर्डची खातरजमा करून घ्यायची, तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा, त्यानंतर नाव वगैरे टाकून कॅप्चा टाकून इथे रजिस्टर म्हणायचं आहे पुढे. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर हे झाल्यानंतर तुमचा इथे युजर आयडी आणि पासवर्ड तयार होतो. म्हणजे युजर आयडी ईमेल जो आता आपण केला होता, परत हा इंटरफेस की ही साईट ओपन होते. हे झाल्यानंतर तुमच्या इथे महत्वाचं इथे आता इथून आपण इथे आलेलो आहोत. नवीन खात्याची नोंदणी केली आपण ओटीपी वगैरे टाकून, आधार नंबर, आता इथे युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड वगैरे हा कॅप्चा टाकून इथे लॉग इन म्हणायचं. ठीक आहे. इथे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही तुमचा फोटो असेल, याचा आधार कार्डवर लावलेला जो काही फोटो असेल तुमचा, तो फोटो टाकायचा. इथे तुमचे नाव, नंबर वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकून द्यायचा. ठीक आहे. तर हे करत असताना इथे जसं तुमचं झालं पुढे तर पुढची विंडो ओपन होते. नाहीतर तुमची अर्ज आणि छायाचित्रकार, इथे तुम्ही अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा वगैरे इथे येतं. हे केल्यानंतर पहिले पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यानंतर शेवटी, नाही तर पहिले पण करू शकता छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड किंवा पदासाठी अर्ज. तर आपण पहिले पदासाठी अर्ज म्हणायचं इथे, पदासाठी अर्ज. आणि पदासाठी अर्ज जर म्हटलं तुम्ही तर पुढे तुमची अशी साईट ओपन होते आणि इथे तुमचं वैयक्तिक तपशील पूर्ण दिलेला असतो. जसे की तुमचं आधार कार्ड वगैरे, तुमचं काय नाव आहे पूर्ण ते या ठिकाणी टाकलं जातं. त्यानंतर तुमचं नाव वगैरे पूर्ण तुम्ही भरायचं आहे इथे. पुढे टाकल्यानंतर तुम्हाला जसं टाकला तुम्ही तर हे सगळे तुमचं नाव, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर तुमचा पूर्ण आईचं नाव वगैरे हे सगळे इंग्लिशमध्ये आणि देवनागरीमध्ये टाकावं लागतं. सगळ्यात महत्वाचं खाली जर तुम्ही इथे बघितलं तर इथे पोस्ट पद प्रेफरन्स दिला जातो. तुम्ही समजा पोलीस कॉन्स्टेबल साठी भरत आहात किंवा कशासाठी भरत आहात तर तुम्हाला वेगवेगळ्या कंटेक्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे. तर त्यानंतर हे केल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट मध्ये जावं लागतो. तर इथे तुमचं शहर सिलेक्ट करावं लागतं की कोणत्या याच्यात तुम्ही फॉर्म भरणार आहात. ते झालं की पुढे तुमचा इथून पुढे जर शहर टाकलं तुम्ही तर पुढील पृष्ठावर तुम्हाला क्लिक करायचं इथे. आणि जसं तुम्ही पुढील पृष्ठावर क्लिक केलं तर तुम्हाला असा हा स्लाइड ओपन होईल. ठीक आहे. इथे तुमच्या ज्या काही सवलती आहेत, ठीक आहे, तुम्ही माजी खेळाडू आहात, तुम्ही माजी सैनिक आहात, तुम्ही पोलीस पाल्य आहात, तुम्ही भूकंपग्रस्त आहात का, हे सगळं काय असेल तुमचं हो नाही ते सगळं, खेळाडू आहात का ते सगळं तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसतात, त्यानुसार हो नाही तर नाही तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र, अतिशय 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 महत्वाचं, तुमची जी कॅटेगरी आहे, ठीक आहे, तर त्याचा क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर जे काही असेल तो नंबर वगैरे इथे टाकावा लागतो. ठीक आहे. हा नंबर टाकल्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे तुम्हाला त्याच्यानंतर विचारलं जातं की तुम्ही जातचा फॉर्म भरला, म्हणजे समजा आता ओपन असेल किंवा जो काही असेल ते शिक्षण विचारलं जातं. शिक्षण विचारल्यानंतर इथे तुमचा क्रमांक सुद्धा टाकावा लागतो, जो काही तुमचा सर्टिफिकेट आहे त्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा बर्थ डेट टाकावी लागतं, तुमचं वय ऑटोमॅटिकली येऊन जातं. हे सगळं टाकून
पुढे मग तुम्ही पुढील पृष्ठ म्हणजे पुढील जायचा प्रयत्न करायचा आणि ते गेल्यानंतर तुमचा आरक्षणाचा झाला संपर्क. तर संपर्कामध्ये जो तुमचा आत्ताचा जो काही जिथे राहत आहात परमनंट ऍड्रेस तो सगळा लिहायचा, जिल्हा, राज्य, स्टेट, तुमचा मुक्काम पोस्ट, जे काही गाव, तालुका वगैरे सगळ्या गोष्टी इथे टाकायच्या. त्या टाकून झाल्या तुमच्या की मग पुढे कायमस्वरूपी पत्ता वगैरे काय असेल तुमचा हे सगळं आपण बघू शकतो. पत्ता टाकल्यानंतर तुमचा सगळा माहिती येतं इथे की काय कुठे राहता वगैरे, आणि ते सगळं भरून झाल्यानंतर पुढील पृष्ठावर आपण क्लिक करायचं इथे. आणि हे झाल्यानंतर पुढचं इतर तपशील विचारलं जातं, तुमचं जात, धर्म, पोटजात वगैरे विचारले जाते त्याच्यात. त्याच्यानंतर तुम्ही सैन्य दलात आहात की नाही हे सगळं तुम्हाला डिटेल तिथे विचारलं जातं. एकदम सोपं आहे मित्रांनो फॉर्म भरणं, काहीच त्याच्यात जास्त हे नाही. त्याच्यानंतर डोमिसाईल वगैरे दिला जातो, डोमिसाईलचा क्रमांक, त्याच्यानंतर त्याचा पूर्ण डेट वगैरे दिली जाते, ते सगळं भरायचं. ते झाल्यानंतर तुमचं पोलीस शिपाई पदासाठी विहित केलेली शारीरिक अर्हता म्हणजे तुमचं फिजिकली तुमचे फिट आहात का, तुमचे सगळे डॉक्युमेंट वैद्यकीय तुम्ही फिट आहात का हे विचारलं जातं. त्याच्यानंतर एनसीसी असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा तिथे. त्याच्यानंतर आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावा लागतो, त्याच्यातही तुम्ही फॉर्म भरू शकता चालकसाठी. संगणकचं, त्याच्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का, तर हे हो किंवा नाही हे म्हणून पुढे तुम्ही पुढील पृष्ठाकडे जायचंय. ते झालं की पुढे तुम्हाला शैक्षणिक तपशील तुम्हाला पूर्ण द्यावा लागतो. हा शैक्षणिक तपशील तुम्ही बघू शकता इथे. ठीक आहे, तर मग तुम्ही पदवीधर आहात का, सगळ्यात आधी तर तुम्हाला माहिती की आपली क्रायटेरियाच आपलं 12वी पास आहे. त्याच्यानंतर मग पास आहात, त्याच्यानंतर वर्ष, निकाल, त्याच्यानंतर किती गुण निकाल मिळाले तुम्हाला, या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला भराव्याच लागतं. जर तुम्ही पदवीधर असाल तर हो म्हणा, कोणत्या शाखेतनं ते तुम्हाला भरावं लागतं. पोस्ट ग्रॅज्युएट असाल, MSc वगैरे असाल तर ते पण सुद्धा भरावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढे अजून जर गेले तुम्ही तर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत जर नाही झाली तर MSF म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या मुलाखतीत तुम्हाला बोलवावं का, त्याच्यासाठी हो नाही तुमची इच्छा असेल तर ते करायचं. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची प्रतिज्ञापत्र वाचून जरा इथे क्लिक करायचं आणि ते क्लिक झाल्यानंतर जतन करा हा ऑप्शन तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, सगळी माहिती जर एकदा व्यवस्थित नीट बघून घ्या. आणि एक लक्षात घ्या, चूक करत असताना ती चूक तुमची, हा फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार आहे. चूक अजिबात करू नका, एकदम काळजीपूर्वक गोष्टी तुम्हाला सगळ्या बघायच्या आहेत. आता पुढे इथून पुढे काही गोष्टी की तुम्ही जतन करा म्हटलं तर तुमचा हा इथे मस्त असा टोकन क्रमांक जनरेट होतो. तर याचा फोटो वगैरे काढून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. त्यानंतर ते झाल्यानंतर जतन झाल्यानंतर मग तुमचा परत असा इंटरफेस तयार होतो तुमचा, म्हणजे इथे पुढच्या स्लाइडमध्ये जी तुम्ही माहिती भरली होती ती सगळी माहिती इथे येते. आणि त्यानंतर परत आता जर आपण फक्त अर्ज केलाय, पण अजून तुम्ही तुमचा जो काही छायाचित्र असतो सुंदर, आता हा जनरली चालत नाही, तर तुमचा हा तर तुमचा आधारवरचा आहे, पण अजून तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो असतो तो करावा लागतो. त्यासाठी आपण परत अर्ज करा आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर क्लिक करायचं इथे. ते जर क्लिक झालं, ठीक आहे, तर पुढे तुम्हाला हे असं येतं. ठीक आहे, पदासाठी अर्ज तर आपण आताच करून झालेला होता. आता छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर लिहायचं आणि तुम्हाला असा तुमचा पेज ओपन होईल इथे. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे या साईडला तुम्हाला छायाचित्र, फोटो आणि इथे तुमची सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी. मग इथे छायाचित्र अपलोड करावर क्लिक केलं तुम्ही तर तुमचं हे असं मस्त छान ओपन होतं. आणि छायाचित्र तुमचं असेल तुमच्याकडे डिजिटल फॉर्म मध्ये जो काही तुमचा पासपोर्ट साईज फोटो असतो. आणि सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात टाइम खाऊ अशी ही प्रोसेस म्हणजे तुमची छायाचित्राचा आकार. हा तुमचा आकारच तुमच्या डोक्याचा विकार बनत असतो. तर एक लक्षात घ्या, केबी मध्ये फोटो तुमचे सगळे MB मध्ये असतात एकदम हायफाय, तर केबी मध्ये करून घ्यायचे. नसेल जमत तुम्हाला तर सरळ गुगल मध्ये जायचं, त्याची साईज कमी करण्याचा एखादा टाकायचं, त्याच्यावर तुमची फोटोचा टाकायचा आणि फोटो टाकल्यानंतर रिड्यूस पिक्सेल नावाच्या एका वेबसाईटला जायचं आणि तिथे हे जे काही तुमचे पिक्सल दिलेले आहेत त्याची रुंदी म्हणजे विड्थ 160 पाहिजे आणि उंची त्याची 200 ते 212च्या मध्ये हवी. तर तेव्हा तो जाऊन तुमचा अपलोड होणार, ऍक्सेप्ट होणार आहे, नाहीतर तो तुमचा फोटो रिजेक्ट करेल. ठीक आहे, फोटो जर तुमचा ऍक्सेप्ट झाला छान मस्त असा, तर तुमची त्यानंतर होते तुमची स्वाक्षरी. तर स्वाक्षरी झाल्यानंतर स्वाक्षरीमध्ये पण एक लक्षात घ्या, त्याचा आकार 5 KB ते 20 KB पाहिजे आणि रुंदी 256 आणि उंची 64 पिक्सेल. ठीक आहे, आता हे कधी करत असताना खूप किचकट जातं, तर तुमच्या जवळच्या सायबर कॅफे मधल्याकडनं करून घ्या, किंवा तुम्हाला जर येत असेल आजूबाजूला कोणी एखादा हुशार व्यक्ती असेल, त्याच्या कम्प्युटरचं नॉलेज असेल, त्याच्याकडनं करून घ्या तुम्ही. ते केल्याशिवाय पुढे गत्यंतर नाही. समजा आता आपण हा असाच फेक फोटो टाकला होता ज्याचा फॉर्म भरलेला आहे आपण, ठीक आहे, तो काही देत नाहीये परीक्षा, आपण त्याचाच फक्त टाकलेला आहे, त्याचं ऑलरेडी SSC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, बरं, तर आता लक्षात घ्या,
छायाचित्र टाकल्यानंतर तुमचा असा जो काही फोटो असेल आणि स्वाक्षरी असा तुमचा येत असतं इथे. हे झालं तुमचं. तर तुम्ही इथे बॅक वर क्लिक करायचं आहे. हे असं आल्यानंतर ब्लॅक वर क्लिक केलं तर बरोबर तुमचा जो काही याचा फोटो होता, आधार कार्डचा फोटो आणि आता तुमचा गोंडस फोटो काढलेला, तो सगळा बरोबर तिथे येतो. आणि ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुमचा पे नाव वर तुम्ही क्लिक करायचं. इथे पे नाव दिसतंय तुम्हाला. पे नाव वर क्लिक केलं तर तुमची जे काही तुमची आहेत तर त्याच्या पे नाव वर केल्यानंतर हे पुढे टोकन एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं. येतं ते ऑटोमॅटिकली येऊन जातं त्याच्यात शुल्क भरण्यासाठी. तर पेमेंट भरण्यासाठी पुढे छानपैकी मस्त तुमचा शुल्क भरण्याचा एक येतो, टोकन क्रमांक दिला जातो तिथे तुमचा. त्याच्यानंतर तुमचं नाव दिलं जातं, शुल्क जो काही 450 रुपये तो, आणि सध्या तरी भरलेला नाही असल्यामुळे पुढे ऑनलाईन वर इथे क्लिक करायचं. मस्त हा कॅप्चा भरायचा. कॅप्चा भरून झाला तुमचा की इथे तुम्ही म्हणायचं सबमिट. ठीक आहे. सबमिट जर झालं तुमचं पुढे, सबमिट झाल्यानंतर तर अशी तुमची एक विंडो ओपन होईल आणि याच्यात वॉलेट म्हणा किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल तुमच्याकडे तर डेबिट कार्डने भरण्याचा प्रयत्न करा. क्रेडिट किंवा डेबिट कार्डने भरल्यानंतर ही पेमेंट डिटेल पूर्ण येतं. तुमचं नाव, तुमचे महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, पैसे किती काय ते सगळं येतं याच्यावर. आणि त्याच्यावर पुढे जर क्लिक केला तुम्ही येथे प्रोसीड फॉर पेमेंट म्हटलं, प्रोसीड फॉर पेमेंट नंतर मग पुढे तुमचा असा इंटरफेस तुम्हाला माहिती आहे अशी स्क्रीन ओपन होते. आणि ह्या स्क्रीन मध्ये तुम्ही आतापर्यंत खूप वेळा पैसे भरलेले असतात. तुम्हाला इथे कार्ड नंबर टाकायचा, कार्डची एक्सपायरी डेट टाकायची, त्याचा सिक्युरिटी कोड वगैरे टाकायचा, तुमचं नाव टाकायचं आणि इथे पे म्हणायचं. पे इथे लाल काळं पिवळं होऊन जातं मस्त छान. आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा ओके, तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरले गेला असा तुम्हाला मेसेज येतो. आणि एक लक्षात ठेवा, ईमेल आयडी पण तुमचा तोच हवा जो आधार कार्डशी किंवा आपल्या मोबाईल नंबरशी कनेक्टेड असेल. तर ईमेल आयडी वेगवेगळा असू शकतो पण तोच शेवटपर्यंत आपल्याला तोच ठेवायचा आहे. याच्यात जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये तर खालील दिलेल्या नंबरवर क्लिक किंवा तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मेसेजही करू शकता. ठीक आहे. तर या संदर्भात काहीही अजून माहिती लागेल तर आमच्याशी संपर्क साधा. याच्या पुढे अजून माहिती आता पुढचा व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला गर्दीमधनं वर्दी मिळवण्याचा जो काही तुमचा ध्येय तुम्ही ठेवलेला आहे तो कशा प्रकारे आपण गाठू शकतो याबद्दलचं संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. चांगला अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका. जो काही तुमचा दिनक्रम आहे तो व्यवस्थित स्ट्रिक्ट रित्या पाळा. आता जर ग्राउंडला सुरुवात केली नसेल तर खरंच तुम्ही खूप मागे आहात. ग्राउंडला सुरुवात करा. रोज रेग्युलर लेखीचा अभ्यास करा. तब्येतीची काळजी घ्या आणि निरंतर रोज थोडा अभ्यास वाढवत जाऊन तुम्ही नक्कीच यशापर्यंत पोहोचाल. आणि तुम्हाला सर्वांना भावी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.